विमान बघा टेक ऑफ करते दिसतंय का? 22 तारीखला. तर असं मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेदार ना? मजेतच असायला हवं. तर काय चाललं आहे मंडळी? कारण मी आपलं दूध वाटते बघा, दूध घेऊन आलो इकडे सिद्धिविनायकला. आपला शेवटचा डप्पा. हा डप्पा झाल्यावर घरी जायचं हळूहळू, तरी पण लागेल तासभर लागेल इथेच. तर आता पटापट आपलं दूध वाटूया आणि निघूया. बाकी नंतर आहे आपला दिवस मोकळा. दिवस मोकळा म्हटलं तरी कधी कधी रात्रीच भेटतो तुम्हाला डायरेक्ट. नाही असं नाही, काहीतरी व्हिडिओ मध्ये करूया. आपल्याला चालू ठेवत बोलणं खूप गरजेचं आहे. बोलत राहिलं पाहिजे, वोकल राहिलं पाहिजे माणसाने. आज आहे 8 तारीख. अजून गावच्या इलेक्शनचा दुसरा टप्पा आता 20 तारखेला आहे. बघू तोपर्यंत काय काय घडामोडी घडत आहेत. मध्यंतरांत पुरा ह्या निवडणुकीच्या म्हणजे आता जी झाली 2 तारखेला, त्या निवडणुकीनंतर आणि मधल्या ह्या आता 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये पुलाखालनं बरंच पाणी वाहून निघून जाईल. कोण इकडे कोण तिकडे. काही दिवसात आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होतील असं वाटतंय. कारण काल एक मोठे नेते आहेत, त्यांनी ह्याबद्दल सुतोवाच केलेला आहे, चंद्रकांतदादा पाटील. आता बघू पुढे कशा निवडणुका जाहीर होत आहेत ते पुढे समजेलच आपल्याला. आणि नंतर आपण बोलूच. आपलं आहेच आपलं चॅनल, आपलं मनमोकळं बोलण्याचंच आहे. कारण मी कोण आहे? मनाचा राजा. जरी काही अधिकार नसला तरी मात्र राजा आहे मी, मतदार राजा आहे मी. निवडणुकीच्या एका दिवसापुरता का होईना पण मी राजाच असतो, हे लक्षात ठेवा. नंतर मला या राजकारणानं सर्रास बाजूला ठेवलं जातं, तरी पण मी राजा आहे. शेतकरी देखील राजाच आहे. जरी तो कर्जाला कंटाळून, नैसर्गिक संकटांना कंटाळून आत्महत्या जरी करत असला तरी तो राजाच आहे. असो, अशाच राजा लोकांचं आपलं चॅनल आहे, मी मनाचा राजा. तर भेटू आपण थोड्याच वेळात. बोलू ना, तुम्हाला 1 तासभर जाईल, जास्त गेला. आता दूध वाटून आत्तासा आलो आहे, चाललं आहे म्हणजे घरी. हा टप्पा उतरून खाली आलो. ऊन लागायला लागलं, 11:15 झाले. तर जाऊया आता घरी. भरपूर ऊन लागते. चला. बघा मस्त आहे की सूर्य आता मावळायला चालला आहे. आणि किती प्रखर आहे बघा, तेज किती. आमच्याकडे सूर्य दिवस उशिरा मावळतो. कारण पाठीमागे पूर्व आहे ना. चला आता ऑफिसच्या कामाला सुरुवात करायला पाहिजे. करूया इकडे लॅपटॉप वगैरे खोली आता. तर मंडळी, रोजच्याप्रमाणे आजचा दिवससुद्धा संपलेला आहे. 12 वाजून गेलेत ॲक्च्युली. राऊंड मारत हे करत टाईमपास करत करत आजचा दिवस निघून गेला. आता कशाला उद्याची बात. उद्या तर आपण भेटणारच आहोत, रोज भेटतो. आज पण भेटलो, उद्या पण भेटलो, परवा पण भेटलो. दिवसागणिक आपण भेटत जाऊ. आणि थंडी काय एवढी अशी म्हणावी अशी थंडी नाही आहे मंडळी. जशी थंडीच्या महिन्यात असते, जशी डिसेंबरमध्ये अपेक्षित थंडी असते, तशी काय अपेक्षित थंडी अजून पडलेली नाही. पडायला पाहिजे. कारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, जास्त असं फेब्रुवारी, अजून तसे 2 महिने आहेत थंडीचे. बघू तोपर्यंत पडते काय. आपल्या जत्रेला तर भरपूर असते म्हणतात गावी. अजून असे म्हणजे ऐकू येत आहे, अजून आपण काय प्रत्यक्षात गेलो नाही गावी म्हणतात थंडी आहे भरपूर. बघू आता कितपत पडते, कितपत आहे ते आता जाणवेल आपल्याला. जत्रेला जायचंच आहे गावी. बघू कसं काय नियोजन होतं आहे, काय होतं आहे. तर बसलं तर चला मंडळी, आता काय टाईमपास न करता जास्त आता निद्रिस्त होऊया, झोपूया. चला पुन्हा भेटू उद्या सकाळी. तर म्हणतो टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.